हॅलो मित्रांनो, मी तुमचा मराठी बायडंटर सुदेश. आज तुमच्यासाठी शॉर्ट्स नाहीत तर आज मी बनवणार आहे ब्लॉग. तर आज मी घेऊन आलेलो आहे एक मॉकटेल बनणार आहे. 30 लोकांसाठी आपले इथे गेस्ट येणार आहेत, त्यांच्यासाठी मॉकटेल बनणार आहे ऑरेंज ब्लॉसम. तर म्हणलं आज ब्लॉग बनवून बघूया. शॉर्ट्स तर रोज बनवतोच. तर ऑरेंज ब्लॉसम साठी जे जे म्हणजे रेसिपी आहे, जसं बनवतो ते सगळं मी यामध्ये दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिला आपण ऑरेंज कट करून घ्या. 30 लोकांसाठी जे जे लागणार ते तुम्हाला सगळं यामध्ये मी सांगणार आहे. ऑरेंज असं कट करून घ्यायचे व्हील. मी इकडे 4 ऑरेंज घेतलेले आहेत, तुम्ही किती पण घेऊ शकता. आता मी 30 लोकांच्या हिशोबाने 4 ऑरेंज घेतलेला आहे. हे कट करायचे. एवढं का कापाला? एवढं ऑर्डर आहे? ऑर्डर आहे घे. काय कापून ठेवाला? नाही, पार्टी आहे ना आता. पार्टीला 30 लोकांची पार्टी आहे. बरं. 30 असणार. ते मॉकटेल बनवायचं, ऑरेंज पासून मॉकटेल आहे. कट करून घ्यायचं सगळं ऑरेंज. व्हिडिओ करणार रे. घेऊया तर बनवून घेऊ. यामध्ये हाफ हाफ करायचं. चार केला तरी चालेल. तर मित्रांनो, आपण ऑरेंज असे कट करून घेतलेले आहेत, बघू शकता. त्यानंतर आपण 30 लोकांसाठी लागेल आपल्याला हे 2 जार पास होतील. त्या 2 जार मध्ये आपण टाकायचं आईस. यामध्ये थोडा, यामध्ये आणि थोडा. त्यानंतर यामध्ये आपण यूज करणार आहे स्ट्रॉबेरी क्रश मालासचा. पॅक आहे, कट करून घ्यायचा. ओके. नंतर यूज करणार यामध्ये लेमन ज्यूस, खूप सारा लेमन ज्यूस. मी पहिला फ्रेश लेमन ज्यूस काढून ठेवतो रोज सकाळी. थोडा लेमन ज्यूस. त्यानंतर ऑरेंज ज्यूस. ऑरेंज ब्लॉसम आहे त्यामुळे ऑरेंज ज्यूस हे लागणारच. त्यामध्ये एक कॅन आणि त्यामध्ये एक कॅन. त्यानंतर हे सगळं मिक्सचर थोडंसं ब्लेंडरनं मिक्स करून घ्यायचं. मी असं मोस्टली असं शॉर्टच बनवतो, पण आज म्हणलं थोडासा लॉंग व्हिडिओ बनवून बघा, कारण इथून पुढे मी लॉंग व्हिडिओज बनवणार आहे ब्लॉग्स वगैरे. ओके. लास्टला टॉप अप करायचं आहे स्प्राईटने. यात थोडं लास्टला थोडं घालूया. थोडं आणि यात थोडं.
टाकू. तर मित्रांनो लास्ट प्रोसेस म्हणजे टेस्ट करून बघतो कसं बनलेलं आहे. टेस्ट बेस्ट लागत आहे. एकदम मस्त असं टँगी स्वीट आणि स्प्राईटमुळे थोडंसं स्पार्कलिंग येत आहे. मस्त असं मॉकटेल तयार झालं आहे. यामध्ये मी दारू यूज केलेलं नाही आहे. भरपूर दिवसांनी म्हणजे मॉकटेलचा व्हिडिओ टाकलेला आहे, कारण का मोस्टली मी रोजच्या रोज जे टाकत असतो ते मी आपलं कॉकटेलचाच व्हिडिओ टाकत असतो. तर आज मॉकटेलचा व्हिडिओ बनवूया म्हणलं. तर रेसिपी जर समजली नसेल तर व्हिडिओ परत बघा, पुन्हा बघा. आणि जर व्हिडिओ आवडत असतील, माझे कॉकटेल बनवताना व्हिडिओ आवडत असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय. Cheers.